तर फायनली आम्ही मॉल रोडला आलेलो आहे. तर असा काही मॉल रोड आहे, तुम्ही बघू शकता. तर मोस्ट ऑफ द जे ट्रॅव्हलर्स असतात ते मॉल रोडच्या आसपासच कुठेतरी घर घेतात. सो जेणेकरून मॉल रोड त्यांना फिरायला लगेच भेटेल आणि इथूनच बाकी ठिकाणी पण जायला जरा जवळ पडेल. म्हणून आमचं हॉस्टेल जे आहे ते इथून जवळपास आय गेस 3-4 किलोमीटर लांब असेल. सो येण्यासाठी थोडा वेळ गेला, मध्ये आम्ही रस्ता चुकलो होतो. तर ठीक आहे, इथे म्हणजे बऱ्याच प्रकारचे शॉप्स आहेत. मॉल रोड म्हणजे असे शॉप्सच आहेत इथे सगळे, आणि रेस्टॉरंट्स आहेत, बार आहे, अजून पब आहे. चांगलं आहे, म्हणजे एक प्रकारे असा गजबजलेला एरिया आहे हा, तुम्ही बघू शकता. सो जशी जत्रा कशी भरते तशा प्रकारचं आहे इकडे. सो लोक इथे येतच राहतात. तर मी माझ्या मित्राबरोबर आलेलो आहे आता मॉल रोडला. सो आत्ता काही म्हणजे लेट झालं असल्यामुळे दुसरं काही म्हणजे बघायसाठी ऑप्शन नव्हतं. तर बोललो चला मॉल रोडला एक फेरी मारून येऊ. बघितलं पण नव्हतं काय, आणि बोललो बघून येऊ आता. तर ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे मॉल रोडला, म्हणजे थोडं पुढे. बघू आता काही दाखवण्यासारखं असेल तर दाखवतो. तर हॅलो गाईज, ॲक्च्युली मी आता रूमवर आलेलो आहे. व्हिडिओचा जो एंड होता तो मी ॲक्च्युली रूममध्येच करणार होतो, पण रूममध्ये आता सगळे झोपलेले आहेत. सो मला आता कोणाला डिस्टर्ब नव्हतं करायचं, आणि म्हणून मी इथे बाहेर आलो आहे. थोडं बाहेर आता इथेपासून आजची व्हिडिओ क्लोज करूया. सो आज ॲक्च्युली टोटल 5 ठिकाणं फिरून झाले. गोंजोंग मॉनेस्ट्री, लासा वॉटरफॉल, अजून बगठंग वॉटरफॉल, आणि गणेश टोक झालं. आणि त्यानंतर मग शेवटी माझा मित्र आला, त्यानंतर आम्ही दोघं MG रोडला गेलो. सो मॉल रोड पण त्याला बोलतात. सो ठीक आहे, मॉल रोड काय एवढा मला असं काही आवडलं नाही. ॲक्च्युली मनालीला होतं तेव्हा पण मी गेलो होतो मॉल रोडला, तर तिकडचं मला जास्त बेटर वाटलेलं. पण ठीक आहे, मॉल रोड म्हणजे काय एक प्रकारे शॉप्स असतात बरेच सारे, त्या हिशोबाने ठीक होता. फक्त नंतर मग डायरेक्ट आम्ही हॉस्टेलवर आलो. हॉस्टेलवर येता ॲक्च्युली 11:30 वाजले होते जवळपास. तर तर त्यानंतर आम्ही इथे रूमवर आल्यानंतर मी डायरेक्ट टेरेसवरच गेलो, कारण टेरेसवर जरा बरं वाटतं. सो उद्या सकाळी ॲक्च्युली आम्हाला लवकरच जायचं आहे.
इथून आम्हाला फ्लावर व्ह्यू असं काहीतरी फ्लावर व्ह्यू का फ्लावर शो असं काहीतरी जागेचं नाव आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तिथून मग आमची कॅब जाणार आहे. आमची कॅब म्हणजे ती ट्रॅक्स असं बोलता येते, ती शेअर कॅब असते, शेअर टॅक्सी. सो 10 जणं असतील एका टॅक्सीमध्ये. बोलेरो आय थिंक ती असणार आहे. तर बघू आता, ते उद्या गेल्यावरच कळेल. सो ठीक आहे, तर हा मी ब्लॉग इथेच क्लोज करतो आजचा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघून. ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.